नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि आज आपण सगळे निघालेले आहोत फॅमिलीसहित फिरण्यासाठी. तर अतिशय छान अशी एक जागा आहे, पण त्या जागेचं नाव मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे, कारण हे आहे एकदम सरप्राईज. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर आपण आता आहोत नेरूळच्या पाम बीच रोडने निघालेलो आहोत आणि आपण जाणार आहोत उलव्याला. तर मित्रांनो, अतिशय छान जागा आहे आणि तुम्हाला जर फोटोशूट करायचे असतील, प्री वेडिंग शूटिंग असेल तुमचं, तर अतिशय छान जागा आहे. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. तुम्हाला फॅमिलीसहित जायचं आहे फिरायला, तर एकदम मोकळी जागा आहे. खूप फुलं वगैरे आहेत तिथे आणि खूप छान वाटतं. आणि आता तर एकदम ढगाळ वातावरण आहे, पावसाचे दिवस आहे, तर या जागेवरती तुम्ही नक्की एकदा भेट द्या. तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ हे शेवटी नक्की सांगा कमेंट करून. चला तर बघूया पुढे कुठे कुठे आपण फिरलो आणि काय काय पाहिलं ते. आज पुण्यातले गर्दी असणार ना. मित्रांनो बघा, ही आहे मुंबई महानगरपालिकेची जी इमारत असते ती आहे आणि हा आहे आपला राष्ट्रीय ध्वज. तर खूप छान इथे लायटिंग्स वगैरे केली जातात, पण आता आपण दिवसाचा चाललो आहोत त्यामुळे आपल्याला दिसत नाही. तर हा आहे आपला राष्ट्रीय ध्वज. इथून आपल्याला राईट टाकायचं आहे पुढून आणि आपण आपल्या जागेवरती पोचणार आहोत. तर चला बघूया पुढे काय काय होतं ते. मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत आपल्या या डेस्टिनेशनवरती. तर बघा, छानसा असा इंट्रो आहे इथला. तर गेट आहे छान, इथे देखील आपण फोटोशूट करू शकतो. आणि इथून आत गेल्यानंतर यांचं जे आहे तिथं छानसं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान फुलं वगैरे आहेत. दोन्ही साईडला देखील फुलं आहेत, त्यामुळे इथेसुद्धा आपण फोटोशूट करू शकतो. इथे फ्री एंट्री आहे, परंतु इथे तुम्हाला तुमचं नाव असेल, रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला नाव, नंबर, सिग्नेचर आणि तुम्ही किती लोकं सोबत आलेलं आहात ते तुम्हाला लिहायचं असतं. तेव्हाच तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. हां, आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. तर मी देखील इथे नाव, नंबर वगैरे लिहिलेला आहे आणि आता आपण आत जाण्यासाठी जाणार आहोत. परंतु म्हटलं चला आत जायचं आहे, फिरायचं आहे, तर अंगात ताकद हवी ना, त्यासाठी काहीतरी पेट पूजा करूया आणि मग आतमध्ये जाऊया. तर आम्ही इथे खूप सारी दुकानं फिरलो आणि इथे वडापावसहित पावभाजी, मिसळ, पाणीपुरी, शेवपुरी सर्व काही होतं. मुलांना आवडीचं आहे ते आहे म्हणजे पाणीपुरी, शेवपुरी. तर आम्ही शेवपुरीची ऑर्डर केली आणि नंतर खाऊन पिऊन झाल्यानंतर मग मस्त मजा करायला आम्ही आतमध्ये एंट्री केली. तर आता खूप छान फुलं वगैरे बघत, निसर्ग अगदी वातावरण छान झालेलं आहे, ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये वेगवेगळ्या कलरची छान छान फुलं बघण्याचा आनंद हा खूपच वेगळा आहे. कारण वातावरण जर खूप छान असेल, थंडगार असेल, तर अशा वातावरणामध्ये खूप छान वाटतं आणि फिरायला देखील खूप मजा येते. तर बघा मित्रांनो, खूप छान, खूप लोकं आलेली होती आणि खूप असं वाटत होतं एखाद्या महल आहे आणि महलामध्ये आपण सगळीकडे फिरत आहोत. एवढी छान इथलं वातावरण झालेलं होतं आणि फुलं जी आहेत ती खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती आणि इथे फोटोसुद्धा खूप छान येत होते. कारण की पूर्ण जे इंट्रो आहे, जो ग्रीन, जो कलरवाली फुलं आहेत, त्यामुळे फोटोला एक वेगळ्याच प्रकारची क्लिअॅरिटी येत होती मोबाईलमध्ये. तर बघा, इथे जास्वंदाची खूप छान फुलं होती. अगदी हा जास्वंद आहे ना, वेगळ्याच प्रकारचा जास्वंद होता. पिंकिश असा जास्वंद होता तो. आणि इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही, ही पण वेगळीच फुलं आहेत आणि खूप छान अशी फुलं वगैरे बघत आम्ही पूर्ण आनंद घेतला आणि खूप छान वाटलं आम्हाला फिरायला. आणि खरंच झाडं वगैरे आपल्या आजूबाजूला असतील ना, तर आपल्याला म्हणजे एकदम
खूप असं प्रसन्न वातावरणात गेल्यासारखं वाटतं. तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, स्विमिंग पूलमध्ये जा किंवा एखाद्या रिसॉर्टला जा, तिथे एवढी मजा येत नाही. पण जेव्हा तुम्ही अशा एखाद्या गार्डनमध्ये फिरताना जिथे खूप छान छान फुलं असतात, खूप छान छान झाडं असतात, तिथे एक वेगळीच मजा येते. हे तुम्ही देखील अनुभवलं असेल. तर खूप मोठं गार्डन आहे आणि हळूहळू गर्दी देखील वाढत चाललेली आहे. आणि बघा इथे खूप गर्दी वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने खूप लोकं आलेले आहेत. आणि हा छोटासा एक असा हे होतं, गार्डन टाईप आहे. इथे आपण मस्त फोटो काढू शकतो किंवा गार्डनमध्ये बसण्यासाठी वगैरे आहेत. इथे कारंज्या आहेत, पण सध्या बंद होत्या कारंज्या. आणि हे बघा, इथे खूप लोकं आलेली आहेत आणि पूर्ण गार्डन जे आहे ते डेकोरेशन केलेलं होतं फुलांनी वगैरे. इथं तर बघा खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. खूप छान. अगदी वयोवृद्ध माणसंसुद्धा इथं येऊन आराम करत होती. खूप छान वाटत होतं. आणि तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत. जर पावसाळा असता तर अजून छान प्रकारे फुलं वगैरे आली असती. तर इथे एक छान पॉइंट आहे बघा. दिसतानाच किती छान दिसतोय लांबून. इथे सुद्धा फोटो काढण्यासाठी खूप छान आहे. आणि इथून असे लोकं येत होते. आणि इथे झोक्याचा पॉइंट आहे. या झोक्यावरती खूप छान वाटलं बसायला. हे बघा. अगदी छान आहे. तुम्हाला फिरण्यासाठी पूर्ण दिवस म्हटलं तरी तुम्ही इथे बसू शकता. विनामूल्य आहे. तुम्हाला ₹1 यामध्ये देण्याची गरज नाही आहे. एवढं छान हे गार्डन आहे. तर आता आपण निघालेलो आहोत झोक्यामध्ये बसण्यासाठी. झोक्यामध्ये बसण्यासाठी सुद्धा खूप गर्दी होती. पण ठीक आहे. थोडा वेळ वेट केल्यानंतर आम्हालाही एक रिकामा झोका मिळाला आहे. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बघा खूप आजी असेल, आजोबा असतील, सगळे लोकं ह्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येत होते. बघा इथे तर किती छान फुलं आहेत. एवढं मी छान असं गार्डन पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान मला वाटलं, की खूप सारी फुलं बघायला भेटली. हे बघा किती छान छान झाडं देखील आहेत. त्यांचे कलर्स बघा, पानांचे किती वेगवेगळे कलर्स आहेत. तर अशा पद्धतीने इथे झोक्यावरती आम्हाला बसायला मिळालं. आणि तरी आम्ही 5 वाजता आलेलो होतो. नंतर हळूहळू तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी वाढलेली आहे. पार्किंगची जागा बघू शकता तुम्ही. इथे एक छानसं टेम्पल देखील आहे आणि आम्ही काही टेम्पलमध्ये गेलो नाही कारण सकाळी आम्ही नॉनव्हेज खाल्लं होतं. त्यामुळे आम्ही गेलो नाही. पण नेक्स्ट टाईम आम्ही ठरवलं की नक्की या टेम्पलमध्ये जायचं. पार्किंगसाठी सुद्धा खूप छान इथं व्यवस्था केलेली आहे. आणि मुलांसाठी सुद्धा इथे खेळायला खूप साऱ्या वस्तू आहेत. म्हणजे झोका असेल, घसरगुंडी असेल. पण आम्ही तिथे काही गेलो नाही कारण की खूप उशीर झाला होता आणि गर्दी खूप वाढली होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता घरी जाऊ. नेक्स्ट टाईम आल्यानंतर थोडं लवकर येऊ. आणि अशा पद्धतीने आम्ही छानपैकी फिरलो वगैरे. आणि ते छान आम्हाला 2 ज्या आहेत त्या बहिणी होत्या त्या दिसल्या. आणि बघा दिवे वगैरे लागल्यानंतर तर खूप छान वातावरण झालं कारण सगळीकडे लाईट्स वगैरे पण आहेत इथे. आणि अशा पद्धतीने आम्ही इथे खूप छान फिरलो, फोटोशूट केलं. खूप छान बघू शकता तुम्ही इथे हे जे फुलांचे आहेत ना ते सुद्धा खूप छान होते. आणि शेवटी आम्ही आलो तिथे आम्हाला फ्लॅमिंगो भेटले. या दिवसामध्ये खूप सारे फ्लॅमिंगो हे तिकडून जायला पाहिजे पाहिजे आतून त्या साईडून पण गाडी जाते नको राहू दे. तर मित्रांनो ही अशी छानशी जागा आहे ती म्हणजे उल्व्याच्या रामबागेची. तुम्ही मॅपवरती सर्च केलं उल्वे नवी मुंबई रामबाग तरी तुम्हाला लोकेशन भेटेल. उल्व्यापासून 2-3 किलोमीटर हे बाहेर साईडला आहे, आउट साईडला. त्यामुळे मित्रांनो नक्की इतकी भेट द्या. खूप छान जागा आहे. तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि फोटोशूटसाठी जर जागा शोधत असाल तर ही एकदम बेस्ट जागा आहे. लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन. धन्यवाद.